शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर आज आपण बोलणार आहोत खोडवा ऊसाच्या व्यवस्थापनाबद्दल. बघा, लागणीचा ऊस तुटून गेला की अनेकांना वाटतं चला मोठं काम झालं. पण खरं सांगू, खरी गंमत आणि कमी खर्चात जास्त नफा कमावण्याची संधी तर आत्ताच सुरू होते. हो ना, मुख्य पीक तर गेलं, पण आता पुढच्या हंगामात भरघोस उत्पादन घेण्यासाठी पाया रचण्याची हीच खरी वेळ आहे. म्हणजे ऊस तुटल्यानंतर आपण काय करतो यावरच आपल्या खोडव्याचं भवितव्य आणि आपला नफा अवलंबून असतो. खोडवा पीक म्हणजे काय? तर कमीत कमी लागवड खर्चात जास्त उत्पन्न मिळवण्याची एक सुवर्ण संधीच आहे. चला तर मग आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया की योग्य नियोजन करून विक्रमी उत्पन्न कसं मिळवता येतं. आता आपण येतोय सगळ्यात महत्वाच्या भागाकडे. ऊस तुटून गेल्यानंतरचे पहिले 15 दिवस. हे अक्षरशः पायाभरणीचे दिवस आहेत. या काळात आपण जे काही करू त्याचा थेट परिणाम आपल्या उत्पादनावर दिसणार आहे. अगदी बरोबर. फक्त 15 दिवस. हा आकडा डोक्यात अगदी पक्का ठेवा. ऊस तुटल्यानंतरची जी काही सगळी महत्वाची कामं आहेत ना, ती याच 15 दिवसात संपायला हवीत. यात जर थोडा जरी उशीर झाला तर समजा एकरी 15 ते 20 टनांचा फटका बसलाच. म्हणून वेळ वेळ अजिबात वाया घालवायचा नाही. चला तर मग बघूया, ही 5 अत्यावश्यक कामं आहेत तरी कोणती. पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं, पाचाटाचं योग्य व्यवस्थापन. दुसरं, जमिनीलगत बुडके छाटणे. तिसरं, बुरशीनाशकाची फवारणी. चौथं, पहिला आणि निर्णायक खताचा डोस देणं. आणि पाचवं, बगळा फोडून घेणं. ही 5 कामं म्हणजे आपल्या खोडव्याचा मजबूत पायाच आहेत. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, या 5टाचं करायचं काय? बरेच जण सोपा मार्ग निवडतात, जाळून टाकतात. पण 1 मिनिट थांबा, हा विचारसुद्धा करू नका. पाचट जाळणं म्हणजे आपण आपल्याच जमिनीचं नुकसान करतो. जमिनीमधले मित्रजीवाणू मरतात, जमिनीचा कस कमी होतो. ह्याऐवजी एक सोपा आणि फायदेशीर उपाय आहे. पाचटाची कुट्टी करा आणि सरीमध्ये दाबून टाका. बघा, यातूनच पुढे उत्तम सेंद्रिय खत तयार होईल, जमिनीतला ओलावा टिकून राहील आणि जमिनीचा पोत सुधारेल तो वेगळाच. आपल्याला माहितीये, ऊसतोडणी कामगार अनेकदा ऊस वरच्यावर तोडतात. आता हे बुडके जर तसेच ठेवले तर त्यातून येणारे कुंभ कमजोर निघतात. म्हणूनच एक धारदार कोयता घ्या आणि बुडके जमिनीच्या अगदी पातळीत छाटून टाका. यामुळे काय होतं की जमिनीच्या खालून जे नवीन फुटवे येतात ना, ते अधिक सशक्त आणि जोमदार येतात. आणि याचा थेट परिणाम ऊसाची संख्या आणि वजन वाढण्यावर होतो. चला, आता वळूया पिकाच्या वाढीच्या इंधनाकडे, म्हणजे खत व्यवस्थापनाकडे. खोडवा पिकाला योग्य वेळी योग्य खत देणं खूप महत्वाचं आहे. आपण 3 डोसच्या एका सोप्या फॉर्म्युलावर लक्ष देणार आहोत, जो पिकाच्या प्रत्येक टप्प्याला बरोबर ऊर्जा देईल. तर हा बघा, खत व्यवस्थापनाचा आपला संपूर्ण प्लॅन. पहिला डोस बगला फोडताना लगेचच द्यायचाय. यातला युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट नवीन फुटव्यांना जोमदार वाढीसाठी ताकद देतात. दुसरा डोस साधारण 40 ते 45 दिवसांनी द्यायचा, जो पिकाच्या वाढीला मस्त वेग देईल. आणि तिसरा, जो मुठी बांधणी करताना म्हणजे 60 ते 90 दिवसांच्या दरम्यान द्यायचा आहे, तो ऊसाची जाडी, वजन आणि साखरेचं प्रमाण वाढवायला मदत करेल. एकच गोष्ट लक्षात ठेवा, वेळेवर खत देणं हेच यशाचं खरं गम्मक आहे. मुख्य खतांसोबतच या दुय्यम अन्नद्रव्यांकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. मॅग्नेशियम सल्फेटमुळे पानं हिरवीगार राहतात आणि अन्न बनवण्याची प्रक्रिया सुधारते. फेरस सल्फेटमुळे पिकावर पिवळेपणा येत नाही. आणि हो, कंपोस्टिंग बॅक्टेरिया वापरले तर पाचट लवकर कुजायला मदत होते, म्हणजे जमिनीला नैसर्गिक खतही लवकर मिळतं. आता आपण अशा एका विषयावर बोलूया जिथे अनेक जण चूक करतात, आणि तो म्हणजे पाणी व्यवस्थापन. इथे जेवढं जास्त तेवढं चांगलं हा नियम बिलकुल लागू होत नाही. उलट अचूक आणि गरजेपुरतं पाणी देणं हेच जास्त उत्पादनाचं रहस्य आहे. हे वाक्य अगदी खरं आहे. पिकाला तहान लागल्यावरच पाणी द्या. सतत पाणी देत राहिल्याने काय होतं तर मुळं सडतात आणि आपण दिलेलं खत वाहून जातं. जमिनीतला ओलावा तपासा, पानांची स्थिती बघा आणि मगच पाण्याची गरज ओळखा. जमीन वापशावर आल्यावर पाणी दिलं की मुळं खोलवर जातात आणि पीक एकदम सशक्त होतं. आणि या अचूक नियोजनाचा परिणाम काय होतो ते बघा. फक्त आणि फक्त योग्य पाणी व्यवस्थापनामुळे एकरी उत्पादनात 10 ते 20 टनांची वाढ होऊ शकते. विचार करा, हा फरक किती मोठा आहे. आणि तो फक्त पाण्याच्या योग्य नियोजनावर अवलंबून आहे. चला तर मग, आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा सार आपण एका यशोमंत्रात बांधूया.
एकरी 80 टनांपेक्षा जास्त उत्पादन घेण्यासाठी ही एक सोपी पण अत्यंत प्रभावी चेकलिस्ट आहे. ही आहे यशस्वी खोडव्याची गुरुकिल्ली. पुन्हा एकदा लक्षात ठेवूया. पहिले 15 दिवस सगळ्यात महत्वाचे. पाचड अजिबात जाळायचं नाही, बुडके जमिनी लगत छाटायचे, खताचे 3 डोस वेळेवर द्यायचे आणि पाणी गरजेपुरतंच द्यायचं. या 5 सूत्रांचं पालन केलं की भरघोस उत्पादन नक्कीच मिळणार. तर मग हे शास्त्रीय आणि सिद्ध केलेलं नियोजन वापरून आपल्या खोडवा पिकातून विक्रमी उत्पन्न काढायला तयार आहात ना? योग्य व्यवस्थापन करा आणि कमी खर्चात जास्त नफा मिळवण्याची ही संधी अजिबात सोडू नका.